जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि लक्षात घ्या, आपण सर्व काही करतो ते पैसे कमवण्यासाठीच. पैसा कमवण्याचा अतिशय व्यवस्थित आणि छान असा मार्ग म्हणजेच शेअर मार्केट. आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कोणत्या शेअरमध्ये करायची हे ठरवायचं असतं त्या पॅरामीटर्सवर. कोणत्या कंपनीचे पॅरामीटर्स चांगले आहेत त्यावरून आपण त्या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतो. आता एका शेअरबद्दल मी तुम्हाला इथं चार्ट त्या शेअर्सचा दाखवत आहे. आज दिवसभरामध्ये म्हणजे आज रविवार आहे, परंतु शुक्रवारी एक दिवसामध्ये हा शेअर्स जवळपास बघा कुठून कुठे गेला होता. हा 2400 पासून जवळपास 2550 रुपयेपर्यंत गेला, परत खाली आला, परत 2550 रुपयाला तो गेलेला आहे. म्हणजे एक दिवसामध्ये यांनी रिटर्न्स किती दिले आहे पहा. एक दिवसामध्ये जवळपास 87 रुपये एका शेअरची किंमत वाढलेली आहे. म्हणजे जवळपास 3.59% इतके पैसे या शेअर्सने परत दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला जास्त दिलेले आहेत. एक बँक जास्तीत जास्त किती टक्के देते वर्षभरामध्ये? 5 ते 6% देते, परंतु एक शेअर्स एका दिवसामध्ये 5% देतो. लक्षात घ्या, एका दिवसामध्ये एक शेअर्स 5% देतो. म्हणून आपण अवश्य शेअर मार्केटमध्ये यावं असं मला वाटतं. 5 दिवसामध्ये या शेअर्सने किती तुम्हाला पैसे जास्त दिलेले आहेत किंवा त्याची किंमत किती वाढलेली आहे पहा. जवळपास 4% या शेअर्सची किंमत वाढलेली आहे आणि 103 रुपये 5 दिवसामध्ये वाढलेली आहे. एक महिन्यामध्ये पहा, एक महिन्यामध्ये जवळपास 34% आणि म्हणजेच जवळपास 647 म्हणजे 650 रुपये वाढल्यासारखी याची किंमत वाढलेली आहे. म्हणजे एक महिन्यापूर्वी हा शेअर्स 1900 रुपयाला होता आणि आज जर तुम्ही घ्यायला गेलात तर हा शेअर्स आहे 2530 रुपयाला. म्हणजे बघा, एक महिन्यामध्ये तुम्हाला 34% रिटर्न्स या कंपनीनं परत दिलेला आहे. त्यानंतर 6 महिन्यामध्ये पहा, 6 महिन्यामध्ये 87% इतकं रिटर्न्स आपल्याला कंपनीनं परत दिले. म्हणजे जवळपास या शेअरची किंमत 1177 रुपयानं वाढलेली आहे. आणि लक्षात घ्या, आपण कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची तर त्यामधला एक पॅरामीटर्स आहे, त्या कंपनीचा जो चार्ट आहे तो चार्ट असा जसा आपण डोंगर चढतो ना तसा चढणारा असावा. त्या शेअर्समध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. एक वर्षामध्ये पहा, एक वर्षामध्ये या कंपनीनं जवळपास 144% इतकं रिटर्न्स परत दिले आहे. म्हणजे जर तुम्ही 1,00,000 रुपये जर गुंतवला असाल तर 1,00,000 रुपये जर तुम्ही गुंतवले असाल तर तुमचे 1,00,000चे 2.5 रुपये होतील. लक्षात घ्या, 144% म्हणजेच जवळपास 1,00,000चे 2.5 रुपये होतात. म्हणून आपण अशी चांगली कंपनी बघून गुंतवणूक करू शकतो. तर मार्केटमध्ये ही कंपनी जस्ट आता 1 वर्षापूर्वीच आलेली आहे. एक 2 वर्षापूर्वी आले. टोटल 5 वर्षाचं पहा, 5 वर्षामध्ये या कंपनीनं 293.13% इतके पैसे दिलेले आहेत. म्हणजे जवळपास 1886 रुपये जास्त झालेले आहेत. म्हणजे हा शेअर सुरुवातीला किती रुपयाला असणार पहा, जवळपास 650 रुपयाला शेअर मार्केटमध्ये आला त्यावेळेस याची किंमत होती 650 रुपये. आज याची किंमत आहे 2500 रुपये. म्हणून अशी चांगली कंपनी बघून आपण त्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. हा झाला एक पॅरामीटर्स. आता जे दुसरे पॅरामीटर्स आहेत त्या कंपनीचं प्रॉफिट पाहणं, त्या कंपनीचं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट पाहणं, त्यानंतर कंपनीचे जे अनेक पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स आपण पाहिले पाहिजे. तर आपण आता पुढले पॅरामीटर पाहूया. चला, आता आपण तुम्ही म्हणता असाल ही कोणती कंपनी आहे? एक छान अशी आपल्या भारतातली वायर, फॅन, बल्ब अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू बनवणारी ही इलेक्ट्रिक असलेली कंपनी आहे. आणि कंपनी तुम्हा सर्वांच्या परिचयाचीच आहे, पॉलीकॅब इंडिया लिमिटेड. आणि NSE मध्ये त्याचं नाव आहे पॉलीकॅब. तर बघा, 2505 रुपये इतकी काही किती 17 सप्टेंबरला त्याची किंमत होती 3 वाजता. बघा, 17 सप्टेंबरला 2505 रुपये होती. तर आपण एक पॅरामीटर पाहूया.
बघा 52 वीकमध्ये म्हणजे एक वर्षामध्ये जी हाय आहे तो हाय आहे आजचाच 2503 रुपये आणि सर्वात कमी होती 798 रुपये. आज दिवसभरात पहा लो किती होती 2442 रुपये आणि हाय किती गेली 2573 रुपये. तर हा झाला एक पॅरामीटर म्हणजे आज एक दिवसभराची माहिती. तर आता दुसरा पॅरामीटर्स पहा. कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे ते सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं आहे. जवळपास 34,384.4 करोड इतका आहे. पी खूप छान आहे बघा 47.8% इतका पी आहे. शेअर्स किती आहेत बघा 14.92 करोड इतके शेअर्स या कंपनीचे आहेत. त्यानंतर फेस व्हॅल्यू किती आहे पहा. फेस व्हॅल्यू ही 10 आहे. त्यानंतर एखादी कंपनी फायद्यात असेल तर ती कंपनी डिव्हिडंड देते. मग या कंपनीने बघा 0.4% इतका डिव्हिडंड दिलेला आहे. त्यानंतर कॅश किती आहे बघा 487.89 करोड इतका कॅश याच्याकडे शिल्लक आहे. आणि कंपनीवर जे कर्ज आहे ते एकदम जवळपास 90 करोड आहे. म्हणजे बघा कंपनी जवळपास एवढी मोठी आहे. कंपनी 37,384.4 करोडची कंपनी आहे. त्याच्यामध्ये 80-90 करोड लोन हे काय एकदम कमी आहे. म्हणजे जवळपास ही कंपनी एक फेडायचं म्हटल्यानंतर मिनिटामध्ये फिरू शकते. लक्षात घ्या. हे तुम्हाला नंतर तुमच्या लक्षात येईल. प्रॉफिट आणि प्रॉफिट जर पाहिलं प्रॉफिटवरून तर तुमचं लगेच लक्षात येईल. प्रॉफिटची ग्रोथ पहा कंपनीची 9.25% म्हणजे अतिशय छान अशी ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ या कंपनीची आहे. त्यानंतर आता पुढला आपण पॅरामीटर पाहूया शेअर होल्डिंग्स. या कोणत्या कंपनीमध्ये शेअर होल्डर्स कुणाचे किती आहेत हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तर पहा आता या कंपनीमध्ये जे प्रमोटर्स आहेत त्यांच्याकडे 68.4%. लक्षात घ्या जेवढे जास्त प्रमोटरकडे शेअर असतील तेवढे त्या कंपनीवर त्या प्रमोटरचा विश्वास असतो. म्हणजे पॉलीकॅपमध्ये त्याचे जे मूळचे प्रमोटर आहेत मूळचे मालक आहेत त्या मालकांचा खूप मोठा विश्वास या पॉलीकॅप कंपनीवर आहे. म्हणून त्यांनी 68.4% शेअर स्वतःकडे ठेवलेत. 16.29 पब्लिककडे आहे. जे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत त्यांच्याकडे 6.51% आहे आणि आपल्या देशातील ज्या बँका आहेत त्यांच्याकडे 8.8% आहे. हा झाला एक पॅरामीटर्स. त्यानंतर आता आपण पाहूया खूप महत्त्वाचा पॅरामीटर्स तो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस. हे बघा आपण मार्च 2000 प्रॉफिट आणि लॉस 2017, 18, 19, 20 आणि 21 हे वर्ष तर लक्षात घ्या कोरोनाचा काळ होता त्यामुळे यामध्ये थोडं प्रॉफिट कमी होऊ शकतं. मार्च 17, 18, 19, 20 लक्षात घ्या. प्रॉफिट जर वाढत जाणार असेल तर त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची. प्रॉफिट जर कमी होत जाणार असेल तर त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची नाही. आता इथं पहा या कंपनीचं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट कसं आहे. प्रॉफिट बिफोर टॅक्स टॅक्सपूर्वी प्रॉफिट किती आहे आणि टॅक्स दिल्यानंतर एवढा पूर्ण हा टॅक्स जातो कंपनीचा गव्हर्नमेंटला. हा टॅक्स दिल्यानंतर नेट प्रॉफिट शिल्लक राहतं. तर आपण नेट प्रॉफिट पाहूया. बघा 2017 साली 232 करोड आहे. 18 साली 358 करोड वाढत जात आहे. 19 साली 501 करोड परत वाढलेला आहे. 20 साली परत 760 करोड. लक्षात घ्या हा कोरोनाचा पिरियड असून सुद्धा 500वरून 200 करोड इतकं जास्त झालेलं आहे. आणि 20 पासून 21 मध्ये 831 करोड. म्हणजे लक्षात घ्या नेट प्रॉफिट या कंपनीचं वाढत जात आहे. एक वर्षाला 831 करोड इतकं कंपनीचं प्रॉफिट आहे. मी तुम्हाला मगा दाखवलं तो कंपनीवर व्याज किती आहे 91 करोड रुपये. मला सांगा जर या कंपनीचा फायदा 831 करोड आहे एक वर्षाचा तर 91 करोड फेडायचं म्हणजे ती एक 15 दिवसामध्येच 91 करोड फेडू शकते. त्यामुळं तो काय तुम्ही म्हणजे ही कंपनी ह्याचा अर्थ लक्षात घ्या व्याजमुक्त अशी ही कंपनी आहे हे तुमच्या लक्षात येतं. त्यानंतर बघा आता सध्या इथं तुमच्या लक्षात येईल बॉरोइंग काय शिल्लक आपण काय म्हणतो उधारी कुणाची आहे का तर अजिबात कुणाचीही उधारी या कंपनीमध्ये नाही आहे. तर बॅलन्स शीट पाहूया.
कंपनीकडे रिझर्व किती आहे बघा. 17 साली 1852 करोड, 18 साली 2206 करोड, 19 साली 2707 करोड, 2020 2019 साली 2707 करोड, 2020 साली 3691 करोड आणि आज जर पाहिलं तर जवळपास 4558 करोड इतके शिल्लक पैसे या कंपनीकडे आहेत. मग बघा आता प्रत्येक पॅरामीटर्समध्ये ही कंपनी आपल्या बसत आहे. कॅश फ्लो म्हणजे कंपनीकडे आता हा बऱ्यापैकी एकदम असा आपण जसं म्हणतो मोकळे पैसे. तर बघा हे सुद्धा बघा सुरुवातीला -4 करोड होते, -14 करोड, 177 करोड इथं प्लसमध्ये गेले, परत -7.7 म्हणजे हा कोरोनाचा काळ होता. या काळामध्ये परत वजाला गेले, परंतु सध्या परत या कंपनीकडे हे असा फिरता पैसा जवळपास 27.37 करोड आहे. परंतु कोरोनाच्या अगोदर बघा हा एकदम टॉपला किती गेला होता, 70.99 करोड. लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कंपनीचं जे नेट प्रॉफिट. ते नेट प्रॉफिट कंपनीचं खूप वाढत जात आहे आणि आता प्रॉफिट झालं तर कंपनी तुम्हाला पैसे देणार आहे, म्हणजेच कंपनी तुम्हाला डिव्हिडंड देणार आहे. तर बघा 18 जून 2019 ही त्याची एक्स डेट होती, म्हणजे या दिवसापूर्वी जर तुम्ही हा शेअर खरेदी केला तर तुम्हाला तो 30% इतका डिव्हिडंड देणार होती. म्हणजे 20 जून 2019ला हिनं या कंपनीनं 30% डिव्हिडंड म्हणजे 3 रुपये डिव्हिडंड दिला. त्यानंतर 14 मार्च 2020ला 70% डिव्हिडंड म्हणजे 7 रुपये हा डिव्हिडंड कंपनी दिलेला आहे. म्हणजेच ही कंपनी डिव्हिडंडसुद्धा देते. तर जर तुम्हाला या कंपनीमध्ये शेअर्स गुंतवायचे असतील तर अवश्य तुम्ही अभ्यास करून गुंतवणूक करू शकता. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.